यानंतर आपण थेट जाऊयात एनडीएचे उपराष्ट्रपती पदाचे उमेदवार सीपी राधाकृष्णन हे आपला उमेदवारी अर्ज दाखल करतायत आणि या दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची उपस्थिती आहे। त्यासोबतच संरक्षण मंत्री राजनाथ सिंग देखील दिसतायत। जगदीप धनखड यांनी राजीनामा दिल्यानंतर नवे उपराष्ट्रपती कोण याची उत्सुकता होती आणि एनडीए कडून नाव जाहीर करण्यात आलेलं आहे सीपी राधाकृष्णन यांचं, जे महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून कारभार पाहत होते। त्यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे आणि या प्रसंगाला पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देखील उपस्थित आहेत। प्रस्तावकांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं देखील नाव आहे। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, जे.पी. नड्डा, नितीन गडकरी यांची देखील उपस्थिती आपल्याला या प्रसंगी दिसतेय। त्यासोबतच एनडीएतल्या घटक पक्षांचे खासदार देखील या निमित्तानं उपस्थित असल्याचं आपल्याला दिसतंय। सीपी राधाकृष्णन हे एनडीएचे उपराष्ट्रपती पदाचे उमेदवार आहेत आणि त्यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला। 21 ऑगस्ट ही उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख आहे। तर उद्या इंडिया आघाडीचे उपराष्ट्रपती पदाचे उमेदवार रेड्डी हे देखील आपला उमेदवारी अर्ज उद्या दाखल करणार आहेत। तर सध्या सीपी राधाकृष्णन हा आपला उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी पोहोचलेत आणि त्यांच्यासोबत पंतप्रधान नरेंद्र मोदी, संरक्षण मंत्री राजनाथ सिंग, जे.पी. नड्डा, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि नितीन गडकरी यांची देखील उपस्थिती आपल्याला दिसते। त्यासोबतच एनडीएच्या घटक पक्षांचे खासदार देखील उपस्थित असल्याचं दिसतंय। राज्यसभा सचिवालयामध्ये अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सध्या सुरू आहे। काही वेळापूर्वी ते प्रेरणा स्थळावर पोहोचले होते आणि आता पंतप्रधान मोदींसह वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत सीपी राधाकृष्णन यांनी उपराष्ट्रपती पदासाठी उमेदवारी अर्ज भरलेला आहे। ते एनडीएचे उपराष्ट्रपती पदाचे उमेदवार आहेत। जगदीप धनखड यांनी प्रकृतीचं कारण देत उपराष्ट्रपती पदाचा राजीनामा दिला आणि त्यानंतर अनेक चर्चा रंगलेल्या होत्या। उपराष्ट्रपती आता कोण होणार यासाठी अनेक नावांची चर्चा झाली, पण एनडीएकडून सीपी राधाकृष्णन यांना उमेदवारी दिली गेली। सोमेश कोलगे आपल्याला अधिक अपडेट देईल। सोमेश, सीपी राधाकृष्णन उमेदवारी अर्ज दाखल करतात। प्रज्ञा, आता आपण पाहतोय की सीपी राधाकृष्णन यांचा उमेदवारी अर्ज दाखल केला जातोय आणि हा अर्ज भरत असताना सीपी राधाकृष्णन यांच्यासोबत एनडीएचे सर्वोच्च नेते सभागृहातील पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित आहेत। त्यांच्यासोबत एनडीएच्या सर्व घटक पक्षांचे जे गटनेते आहेत ते देखील हजर आहेत आणि सर्वच पक्षांमधील प्रमुख नेत्यांना सोबत घेऊन आज सीपी राधाकृष्णन यांचा उमेदवारी अर्ज भरला जातोय आणि अतिशय ऐतिहासिक अशा पद्धतीने या निवडणुका होत आहेत। कारण पहिल्यांदाच असं घडतंय की उपराष्ट्रपतींनी राजीनामा दिलेला आहे आरोग्याच्या कारणास्तव आणि ते इतर कोणत्या पदावर न जाता मध्यावधीत आता अशा प्रकारे उपराष्ट्रपती पदाची निवडणूक होते। त्यामुळे या ऐतिहासिक प्रसंगी नवे उपराष्ट्रपती पदाचे जे उमेदवार आहेत त्या उमेदवारांसोबत संपूर्ण एनडीए एकजूटपणे उभी आहे हे दाखवण्याचा प्रयत्न देखील या ठिकाणी होतोय। चर्चा होत्या, काही अंदाज वर्तवले जात होते की कदाचित एनडीएच्या सर्व मुख्यमंत्र्यांना, उपमुख्यमंत्र्यांना देखील या प्रसंगी निमंत्रण दिलं जाईल, परंतु त्यानंतर जो निर्णय घेण्यात आला त्यानुसार एनडीएचे सर्व घटक पक्षांचे गटनेते संसदेतील आणि त्यासह जे प्रमुख नेते आहेत एनडीएचे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी हे स्वतः सीपी राधाकृष्णन यांचा उमेदवारी अर्ज भरायला जाणार आहेत। त्यामुळे 9 सप्टेंबरला होणारी निवडणूक आणि त्या निवडणुकीसाठी इंडिया आघाडीच्या विरोधात लढणारे सीपी राधाकृष्णन हे एनडीएचे उमेदवार म्हणून आता अधिकृतपणे अर्ज दाखल करतात। यानंतरची प्रक्रिया अशी असते की अर्ज मागे घेण्याकरता एक ठराविक काळापर्यंत मुदत आहे, त्यानंतर 25 तारखेपर्यंत अर्ज मागे घेण्याची मुदत आहे आणि दरम्यानच्या काळात या अर्जाची छाननी होईल आणि छाननी झाल्यानंतर मग 9 सप्टेंबरला या दोन्ही उमेदवारांसाठी लोकसभा आणि राज्यसभेचे खासदार मतदान करतील। दोघांच्या दोनच उमेदवार या निवडणुकीसाठी असल्यामुळे या संपूर्ण खासदारांची जितकी
संख्या आहे त्याला भागिले 2+1 अशा स्वरूपाचा कोटा असणाऱ्या निवडून येणाऱ्या उमेदवाराला आवश्यक आणि पहिल्या फेरीत जर तितकी मतं मिळवू शकले कोणते उमेदवार तर ते विजयी घोषित केले जातील. सध्याची आकडेवारी आहे ठीक त्यानुसार एनडीएचे उमेदवार सीपी राधाकृष्णन हे लोकसभा आणि राज्यसभा दोन्ही सभागृहातील खासदारांनी मतदान केल्यानंतर पहिल्याच फेरीत निवडून येतील अशी स्थिती आहे. पण तरी ठीक सुद्धा हे जास्तीत जास्त किती मतं मिळवू शकतात आणि दुसऱ्या बाजूला इंडिया आघाडीचे उमेदवार आणि इंडिया आघाडी स्वतः आपल्यासह त्यांच्या मतांची बेरीज कायम ठेवू शकते का, त्यांच्याकडे असलेल्या सर्व विरोधी पक्षांच्या खासदारांची मतांची बेरीज कायम ठेवू शकते का, हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे. आता जर आपण पाहिलं तर 423चा आकडा हो. हा एनडीएला लागेल. सध्या सीपी राधाकृष्णन यांना निवडून येत असताना एनडीएचे खासदार म्हणून त्यांच्यासोबत 423चा आकडा आहे. त्यापेक्षा जास्तीचे खासदार देखील त्यांच्यासोबत येत आहेत का, हे पाहणं उत्सुकतेचं ठरेल. निश्चित. तर त्यामुळे आता पुढची प्रक्रिया देखील तेवढीच उत्सुकतेची आहे. सोमेश, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी. आणि यानंतर बातमी आहे ठाकरे ब्रँड संदर्भातली. मुंबई महापालिकेच्या बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीकडे सगळ्यांचं लक्ष लागलं होतं. कारण एकच होतं, या निवडणुकीत